हे तू मग हे मला ॲलर्जी आहे ना. हो हो सॉरी, तुला ॲलर्जी आहे नाही का मोगऱ्याची? घनश्याम, गुलाबाच्या पाकळ्या आहेत रे या. सॉरी सॉरी सॉरी. मला ॲलर्जी आहे आणि मग मला शिंका येतील, त्या नको यायला म्हणून मग मी हे असं. नाही येणार शिंका. अरे येतील, मला ॲलर्जी आहे. नाही येणार. खरंच येतील. नाही येणार. तू काढू नको, मला त्रास होईल, मला खरंच शिंका येतील आणि मग नंतर आपल्याला बोलता येणार नाही. I'm sorry, Radha. नाही आली शिंका. Shit. घनश्याम, हसू नकोस प्लीज. मला ॲलर्जी आहे, मला माहिती आहे, आणि तरी तू मला ओढणी काढायला सांगितलीस. मला त्रास होतोय, तू हसू नकोस प्लीज. सॉरी सॉरी. सॉरी काय सॉरी? सॉरी काय सॉरी? आणि तुला काय वाटलं तू असं सॉरी म्हणशील आणि मला मी तुला माफ करून टाकेन आणि सगळं सॉल्व्ह झालं आणि मग तू पुन्हा तुला हवं तसं वागायला लागशील? तुला काय वाटलं तू कसंही वागू शकतोस माझ्याशी? नाही, मला असं नाही वाटलं. मग कर ना काहीतरी, मला बरं वाटेल असं. काय करू सांग? काय करू म्हणजे काय घनश्याम? तुझं प्रेम आहे ना माझ्यावर? आहे ना? हो. हा मग हा तसं सांग मला प्रपोज कर आणि सांग की तुझं प्रेम आहे, आणि मग मी विचार करेन प्रपोजलचा. या कम ऑन. लई भारी आहेस यार. तू काय कर. प्लीज मला बोलू दे. मी तुला पहिल्यांदा पाहिलं होतं ना राधा, तेव्हाच तू मला खूप आवडले होतेस. 64 मुली नाकारल्या होत्या मी, आणि त्या सगळ्या मुली मला लग्न करूया म्हणून भेटायला आल्या होत्या. तू पहिली अशी मुलगी होतीस जी आपण लग्न मोडूया म्हणून मला भेटायला आली होतीस. तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं. मला कळायला पाहिजे होतं की जगाच्या पाठीवर जी मुलगी माझ्यासाठी बनली ना, ती तू आहेस. मला नाही कळलं. मग आपलं लग्न झालं. काय काय नौटंकी केली मी, नाटकं केली, धिंगाणे घातले, आपण स्वयंपाक बनवला, आणि तू त्या सगळ्यात मला साथ दिलीस राधा. तेव्हा मला कळायला पाहिजे होतं, पण नाही कळलं. आणि मग तो ऍक्सिडेंट झाला. त्या ऍक्सिडेंट नंतर आपण एकमेकांच्या खूप जवळ आलो राधा, कारण आपण दोघे एकमेकांच्या जवळ होतोच. प्रश्न होता तो कोणीतरी फक्त हात पुढे करण्याचा, आणि तो तू केलास राधा. तेव्हा मला कळायला पाहिजे होतं, पण नाही कळलं. आज जेव्हा अमेरिकेला जाण्यासाठी माझं सिलेक्शन झालं ना राधा, तेव्हा पहिल्यांदा असं झालं की मला अमेरिकेला जायला मिळणार होतं, आणि तरीही मला आनंद नव्हता झाला. मला सतत तुझा चेहरा दिसत होता राधा. तुझं हसणं, तुझे डोळे, तुझं बोलणं, तुझं वागणं, आणि मला कळलं राधा,
मला कळलं की माझं अमेरिकेवर जितकं प्रेम आहे ना त्याच्यापेक्षा कैक पटीने जास्त माझं प्रेम तुझ्यावर आहे. मी तुझ्यावर खूप प्रेम करतो राधा आणि मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय. मी नाही जगू शकत. I love you, Radha. Huh? I really do. I love you. काय म्हणतोस तू? I love you, Radha. I love you. I love you. घनश्याम, घनश्याम, ऐक ना. हे राजा, ऐक ना, ऐक ना, उठ ना, ऐक ना, रडू नको ना प्लीज. ऐक ना, ऐक ना, ऐक ना, ऐक ना. मी 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 तुला त्रास दिला ना? नाही. मी तुला रडवलं ना? नाही. नाही, मी तुला त्रास दिला. I am sorry. सॉरी. Listen, you don't have to be sorry. I'm sorry. रडू नको ना प्लीज. मी नाही रडत आहे. माझ्यासाठी रडू नको. मी नाही रडत आहे. मी सांगतो. मी उठ उठ. No, it's okay. उठ. रडू नको ना प्लीज गणेश. रडू नको ना प्लीज. ऐक ना, ऐक ना, रडू नको ना प्लीज. ऐक ना. आय एम सॉरी. हो, I'm fine. I'm sorry. I'm fine. तू पण प्लीज रडू नको. मी तुला रडवायला नको होतं, हो की नाही? नाही. मी असंच करते, माझं चुकतं आणि मला कळत होतं तू काय म्हणतोयस ते. मला कळत नाही असं. मी फक्त तुला ना मी खूप ऐक. आय एम सॉरी. तू माझ्यावर रागवू नको मी प्लीज. नाही रागवते तुला. नाही, तू रागवशील कारण मी सॉरी म्हणतो आणि परत तूच खाली बसलीस. पण हे मी मुद्दामून नाही केलंय खरंच. म्हणजे हे नाही. लिसन, हे बघ. राधा ऐक माझं. मी नाही केलं मुद्दामून. हे तूच मुद्दाम केलं. नाही केलं. ह्याला काय अर्थ आहे घनश्याम? तुला माहितीये की तू इमोशनल झालास की मला त्रास होतो म्हणून तू मुद्दाम करतोस. तुला माहितीये की मी फसते. असं झालं की मी तुला याबद्दल मी तुला एक शिक्षा देणार आहे. मान्य. तुझ्या सगळ्या शिक्षा मला मान्य आहेत राधा. बघा. हो. नक्की. नक्की. ओके. मग आज तू खाली झोपायचंयस. ओके. नक्की. आता तुला कुठे जाऊ देणार नाही. I love you, Radha. Yeah. I love you so much. वहिनी. वहिनी, आपल्या घरात 2 लहान मुलं आहेत ना? आता निदान आजपासून तरी दार लावायला शिका रूमचं. सॉरी. हो सॉरी. ऐकलत ना रे? हो. नक्की? नक्की. आनंदी आनंदकडे इकडे तिकडे चोहीकडे. माई आजी, मला माहितीये तुम्ही इतक्या खुश असलात ना की मला मस्त चॉकलेट मिळतं. घ्या. थँक्यू. माई आजी, मी पण आज खूप खुश आहे. आपली शेरलॉक होम्स मोहीम फत्ते झाली. काय 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 म्हणालीस? शेरलॉक होम्स मोहीम. अगो बाई, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा शेरलॉक होम्स म्हणाली. शेरेखा लॉक्स नाही. मग मला ट्रेनिंग कोणाचं आहे? माई, सगळ्यांना खूप शांत झोप लागेल ना आज? हो.
अगं सगळे अगदी निवांत झोपतील, उशिरा उठतील उद्या. गंगा यमुना सुद्धा शाळेला बुट्टी देणार पण. चला बाई झोपा तुम्ही आता. चला. स्वीट ड्रीम्स. सुंदर. फारच सुंदर. देवकी वैनुडी. नाही तुम्ही पण एकदम चिकड्या दिसताय. हो का? हो. मला ना असं खूप मज्जा येते. म्हणजे ना आपल्या घरात असं सण असल्यासारखं वाटतंय काय. आहे ही बघ आली. अरे वा, छान तयार झालाय. तू पण छान नटलीस की. गजरे घेऊन आले. वहिनी तुम्ही पण आज एकदम अगदी ठेवणीतली पांढरी साडी काढली आहे. हो ना. काय विसरलात ना तुम्ही? अगं घना राधाला पाहायला गेला होता, त्यांनी होकार दिला, त्या दिवशी मी ही साडी नेसले होते, म्हणून मुद्दा माझी साडी नेसली. बल्ले वहिनी बघ, लेकाचं आणि सुनेचं डेटिंग सेलिब्रेट करतायत. काय भाऊजी कुठे आहेत आणि दिगंबर? बघा नेहमीसारखे आपण सगळ्या तयार आहोत आणि हे सगळे अजून तयार होत आहेत. पण राधा घनाचं काय? त्यांनी आवरलं का? त्यांना तर फ्लाईट पकडायची मॉरिशसची. वहिनी एक मिनिट, मी आज नाही गेले त्यांना डिस्टर्ब करायला. अगं तसं बघायला गेलं तर कालची त्यांची लग्नानंतरची खरी पहिली रात्र. म्हटलं नको उगाच त्यांना उठवायला सकाळी सकाळी. माझ्या नाही हे लक्षात आलं. आत्ता नाही, गेलं अख्खं वर्ष कोणाला कुठे शंका आली होती ना आपल्याला. नाही म्हणजे ना खरं सांगू मी, मला ना असं मध्ये मध्ये जाणवायचं हा कधीतरी. म्हणजे राधा नाही का म्हणायची आमचं बाई वेगळं आहे. म्हणजे काय एवढं यांचं वेगळं आहे, तेव्हा आपलं जरा काहीतरी वाटायचं. मी खरं सांगू तुम्हाला, काय वहिनी, मला ना त्यांचं लग्न झालं आणि दुसऱ्याच दिवशी जराशी शंका आली होती ग. म्हणजे राधा अशी एकदम पहाटे उठून जॉगिंगलाच गेली ना, मला काही कळेच ना. पण मी तेव्हा काही बोलले नाही कोणाला. अहो वहिनी, पण ते एकमेकांची नंतर इतके चांगले बघायला लागले ना की मिटल्या ना आपल्या सगळ्या शंका. तिकडे अगं जेवणाच्या टेबलवर बसून एकमेकांकडे बघून लाजायचे काय, खाणाखुणा काय करायचे. आणि अगं गगनाच्या शर्ट मध्ये राधाचं कानातलं अडकलं होतं, यांनी बघितलं. हो की नाही वहिनी? हो हो. म्हणजे काय ग, ते सगळं नाटकच करत होते आपल्या समोर. खरंय तसंच. नाही म्हणजे त्या दोघांचं नाहीतरी वेगळंच आहे ना सगळं. जाऊ दे, झालं गेलं, गंगेला मिळालं. आता सगळी नव्याने छान सुरुवात करायची. ए अगं आपण बोलत काय बसलोय? त्या दोघांना उठवून तयार करायला हवं, त्यांची फ्लाईट मिस होईल नाही तर. कारण काळे कुटुंबाचं प्रवासाचं वाकडच आहे. अगं नाही, यावेळी असं काहीही होणार नाही. त्या दोघांना मनापासून जावंसं वाटतंय ना बाहेर, मग यावेळी ते फ्लाईट सुद्धा त्यांच्यासाठी थांबून राहील. बघ तू. खरंय बाई तुझं. पण आता हलवा सगळ्यांना तयार व्हा म्हणा पटापट. फोटोग्राफरला बोलवलं ना आपण फॅमिली फोटो काढायला. लिसन ना वहिनी, मला कसं वाटतंय माहितीये, तो जुना सिनेमांचा काळ होता ना तसं. त्या सिनेमांचा शेवट असायचा बघा, एक फोटोग्राफर यायचा, अशी सगळी फॅमिली एकत्र बसलेली असायची आणि मग तो फोटोग्राफर म्हणायचा स्माइल प्लीज. आणि मग खाली एक पाटी यायची आणि ते सुखाने नांदू लागले. आता तसंच होणार आहे आपल्याकडे. आणि पुढच्या वर्षी बोलवू ना आपण फोटोग्राफरला असाच फॅमिली फोटो काढायला. तेव्हा एक मेंबर बाटलेला असणार. आता कोण? ही बघ. अगं राधा घनाचं बाळ. हो की? वहिनी इतके लाड करणार आहात ना मग तुम्ही त्याचे. आणि तुम्ही काय कमी लाड कराल का? खूप खूप मज्जा येणार आहे. ठरवलं का आत्ताच सगळं नावं वगैरे पण? चला आता गप्पा पुरे. चला आधी एकमेकांचे नवरे. अरे वल्लभ, हा गेला कुठे वल्लभ? माऊली, माऊली. ए दादा, हे बघ, हा रेडी आहे मी. अरे ते वल्लभ बिल्लभ इतका वेळ लावतात ना आवरायला, पण मी रेडी आहे. हा कसं दिसतंय? अरे वल्लभला ना वल्लरीपेक्षा आवरायला जास्त वेळ लागतो. पण माऊली, माऊली अजून तयार नाही. कमाल आहे. अरे माऊली तयार आहे, माऊली तयार आहे, पण तो हाका मारण्यातच त्याचा वेळ चाललाय. अरे मोठ्या हौसेने मी ग्रुप फोटो काढायचा म्हणून फोटोग्राफरला घरी बोलवलं. 10 मिनिटात आता फोटोग्राफर येईल. अजून घरातल्या एकाचाही पत्ता नाहीये. ए दादा, अरे हा तुझा भरतरूपी भाऊ असा तयार असताना तू असं बोलतोयस आय एम रेडी.
हे बघ कसं दिसतंय. मग आपण दोघं जण आता असं करूया, आपण दोघं कॅमेरा समोर जाऊन उभे राहूया आणि एका मागून एक अशा सुपर पोझेस देऊया. अरे आयडिया मस्त आहे. बाकीच्यांचं जाऊ दे, आपण आपलं हे नाही. मी काय म्हणतो माहितीये का, की राधा आणि घनानी पोजेस द्यायला पाहिजे रे. आता आता इतके छान आणि खरे दिसतील ना ते. अरे तेव्हा सुद्धा खोटे कुठे दिसत होते. अप्रतिम अभिनय केला ना दोघांनी. आपल्याला कळू पण दिलं नाही दोघ जण नाटक करतायत. अरे आपल्याला वाटलं पण नाही की यांचं वेगळं आहे म्हणून. हे असलं वेगळं ना असा कळलं तेव्हा राग आला होता ना मला. मारायला पाहिजे असते. पण आता घालून लहान आहे का. मी मारायला पाहिजे होतं. मी म्हटलं ज्याचा शेवट गोड ना ते सारेच गोड असं म्हणून मी स्वस्थ बसतो. दुसरं काय. पण आता ठरलं. आता मी 1 ते 10 कडे म्हणेपर्यंत घरातली सगळी मंडळी कॅमेरा समोर जर हजर झाली नाहीत तर त्याला जबाबदार तू आहेस. जा सगळ्यांना बोलवून आण. मी का जबाबदार. अरे धाकटा काळे कोण आहे. मी कायमच तू राहणार आहेस की नाही. हो. मग हे असली कामं शेवटपर्यंत तूच करायची. हे कधी ठरलं. 1 अन्याय आहे दादा. 2 अरे पण मी काय म्हणतो काहीतरी आपले 3. मी जातो पण परत पहिल्यापासून मोज. एवढा वेळ घालवलास तू मध्ये. मोज पहिल्यापासून. 4. वल्लभ. ए घनश्याम. राधा चल चल फ्लाइट. मला नाही जायचं मॉरिशसला. म्हणजे मग मी काय एकटी जाऊ मॉरिशसला. तुला का नाही जायचंय. मला जायचं नाहीये कारण तू अशी विमानात बसलेली असणार नटून थटून. मी तुझ्या बाजूच्या खुर्चीवर बसलेलो असणार आणि मग मला सारखं तुला बघावं असं वाटतं. आणि मग मी असं मान वाकडी करून करून तुला बघत राहणार. त्यात माझी मान आखडेल ना राधा. आखडू दे. कारण यावेळेस तुझ्या मानेला जेल लावून द्यायला मी असेल ना तुझ्या बरोबर. तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमचा सुखी संसार सुरू झालेला आहे. तुम्हाला आता असंच वाटतं ना की आमचा हा सुखी संसार असाच सुरू राहणार. म्हणजे सुखी समाधानी असा टिपिकल. पण तुम्हाला कुठे माहिती आहे की पुढे जाऊन. घनश्याम ते नको ना सांगूस यांना. अरे हो सॉरी हा. बायकोचं ऐकलं पाहिजे. आणि असंही ती म्हणते ते काही चुकीचं नाही. ते तुम्हाला नाहीच सांगता का. कारण आमचं वेगळं आहे.